आज ना माझ्यासोबत खूप चांगलं झालं. चला तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच मी. मग अगोदर नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्त्याला छान पोहेच बनवले होते, म्हणूनच पटकन नाश्ता वगैरे करून घेतला आणि बाकीचे कामाला लागले. अगोदर कपडे वगैरे धुवून घेतले, कारण की बाळाचे कपडे ना थंडीमुळे लवकर वाळतच नाही, म्हणूनच पटकन त्या बाळाचे कपडे वगैरे धुवून घेतले आणि आंघोळ वगैरे करून थोडीशी तयारी वगैरे करून घेतली. कारण की बाळ उठल्यानंतर आहे ना तयारी करायला मिळतच नाही, म्हणूनच म्हटलं थोडीशी पटकन तयारी वगैरे करून घ्यावं. तयारी वगैरे झाल्यानंतर लवकरच देवपूजा केली, कारण की देवपूजा जर नाही केली ना तर घरामध्ये गरमतच नाही, म्हणूनच म्हटलं पटकन देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर थोडं मला काम होतं, कारण की मला आज कपाट आवरायचं होतं, म्हणूनच पटकन कपाट आवरायला घेतला. कपाट आवरायला बघितलं तर इतका गळटा झाला होता माझ्या कपाटामध्ये, विचार पडला होता कुठून सुरुवात करावं. त्याला अगोदर ना यांची कपड्यापासूनच सुरुवात केली, कारण की यांची टी शर्ट खूप दिवस झाले विडतच नव्हती, म्हणून म्हटलं पटकन यांचेच कपड्यापासून सुरुवात करावं घडी करायची. म्हणून पटापट कपडे वगैरे काढले खाली आणि मस्त कपडे वगैरे काढल्यानंतर मीने ना खूप दिवस अगोदर थोडे पैसे जपून ठेवले होते. फायनली ते मला आज मिळाले. मला तर असं वाटलं की माझे पैसे आता मला मिळणारच नाही. फायनली ते मला 1700 रुपये मिळाले. देवाचं तेच धन्यवाद करते की मला माझे पैसे मिळाले. आणि जर संध्याकाळची दिवा अगरबत्ती करून माझा ब्लॉग इथं संपला. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा.